जीवनामध्ये ज्या ज्यावेळी महाराष्ट्राचा विचार होतो तेव्हा आता महाराष्ट्रामध्ये भौतिक जगत आलं की भौतिक जगताचा क्रम ठरलेला आहे महाराष्ट्राचा. भौतिकतेमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक असा क्रम आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक म्हणजे भौतिकता भोगण्यामध्ये नाशिक साधारणतः महाराष्ट्रात 4-5व्या क्रमांकावर आहे. आणि शहरामध्ये असून सुद्धा वारकऱ्यांच्या चालीत आणि वारकऱ्यांच्याच चालीत सगळे कीर्तन ठेवले, याबद्दल तुमचे पहिल्यांदा आभार. पहिल्यांदा तुमचे आभार. नाही तर बऱ्याच सप्ताहांमध्ये 2 किंवा 3च कीर्तन होतात. बाकी आपण 2 तास आहे सोबत. आता म्हणजे ध्यानातील पुढे काय म्हणायचं मला, 2 किंवा 3 सप्ताह होतात. काल सप्ताहामध्ये कीर्तन होतं, बाकी सगळं चालतं आहे. पिछे आगे ढकल देतो, ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रवास करतो, त्याला पर्याय नाही. पण आपण सगळेजण कौतुकास पात्र आहात, कारण तुम्ही सगळ्यांनी कीर्तन जसे वारकरी चालीचे घेतले, गायक वारकरी चालीचे ठेवले, वादक वारकरी चालीचे आणि वारकरी चालीचे ठेवले. नाही तर सध्या गायक वादकांना किमान 4.25 मीटर कापडाशिवाय शर्ट होत नाही अशी चर्चा आहे. असं म्हणजे मला माहिती नाही, चर्चा आहे अशी त्या जगामध्ये. मानवी जीवन तुम्ही आम्ही सगळेजण जगतो. तुकोबार आपल्या कुलदैवताचा परिचय करून देतात 2 पद्धतीने. आहे असा देव वदवावे वाणी, ऐसा देव आहे वाणी वदवावे, ऐसा देव नाही मनी अनुभवावा. पूर्वार्धामध्ये तुकोबार सांगतात देव आहे आणि उत्तरार्धात तुकोबार सांगतात देव नाही. मग नेमका देव आहे का नेमका देव नाही या चिकित्सेकरता तुम्ही आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आहोत. या अवनी तलावर, भूमी तलावर, शय्या तलावर, पृथ्वी तलावर, मृत्यू लोकामध्ये कोणी नव्हतं, काही नव्हतं, कोठेच नव्हतं, तेव्हा एकमेव तत्व होतं. त्या तत्वाचं नाव आहे परमात्मा. पहिले कोणतेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी, कानोबाचे एकले न कंटेचे म्हणून या केले निर्माण हे सगळं निर्माण केलं. हे सगळं गोकुळातल्या गवळीने देवाच्या संबंधाने चर्चा करायच्या. आपल्या उत्तम नगर मधल्या गवळीने तुला हप्ता पडला का लाडकी बहीणचा, आपल्या गौडणींच्या चर्चा वेगळ्या. हो, तो भगवान परमात्मा एकटा होता. स एकाकी न रमते वा ब्रह्म एकाकी न रमते, एकट्याला करमत नाही. मग ब्रह्म एकाकी न रमते, 21 वर्षाचे झाल्यावर आम्हा कसे करमते. ब्रह्माला वाटतं काहीतरी असावं आणि आपल्यालाही वाटतं काहीतरी असावं. जगात निर्माण करण्याकरता त्याने विष्णूला जन्माला घातलं. त्या विष्णूने काय केलं माहितीये का, त्या विष्णू याचे नावे कमळे जन्म चतुरानना. ब्रह्मदेव जन्माला घातला. ब्रह्मदेवाला किती डोके आहेत? किती डोके ब्रह्मदेवाला? 4. पण 4 डोके असून सुद्धा ज्ञानोबा म्हणतात तो वेळ आहे. पूर्विगा विरुत्तमा, सृष्टीच्या उपक्रमा, वेळा ऐसा ब्रह्मा एकला होता वेळा ऐसा ब्रह्मा, पूर्विगा विरुत्तमा, सृष्टीचे या उपक्रमा. कोणीच नव्हतं. ब्रह्मदेवाला 4 डोके तरी ज्ञानोबा म्हणतात तो वेळ आहे. ब्रह्मदेवाला 4 डोके तरी ज्ञानोबा म्हणतात तो वेळ आहे. या आपल्या कॉलनीत 1-1 डोकेवाले काय ऐकून घेत नाही. त्यांना सांगितलं ना असं वागणारच नाही, त्याला स्पेशलायझेशनची सवय असते. ब्रह्मदेवाला 4 डोके. ब्रह्मदेव चिंताक्रांत, त्याच्या लक्षात येत नाही काय करावं. त्याला सांगितलं तुला जगत निर्माण करायचं आहे. आणि मग ब्रह्मदेवाला जगत निर्माण करण्याकरता त्याने पहिले सगळीकडे पाणी. त्याला सांगितलं तू गणपतीची प्रार्थना कर. गजानन भूतगणादि सेवितं कपित जप फलचारुभक्षकं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं. करू प्रथम नमन वंदू देव गजानन गौरी हरत कुमार नाम त्याचं लंबोदर वृद्धी सिद्धीचा दाता विघ्न निवारित वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. नमिला गणपती माऊली शारदा. त्या गणपतीची प्रार्थना करण्याकरता पश्चिम महाराष्ट्रामध्ये एका गावाचं, तुझं चित्त स्थिर नाही ना, तुला चित्ताला स्थिर करायचंय ना आणि चिंता घालवायची ना, चित्ताला स्थैर्य पाहिजे असेल आणि चिंता घालवायची असेल तर गणपतीची प्रार्थना कर. ज्या गावात प्रार्थना केली चित्ताला एक नाव ऊर, हे ऊर स्थिर करण्याकरता ज्या गावात तपश्चर्या केली त्या गावाचं नाव स्थिर ऊर, त्याचा आज अपभ्रंशे थेऊर. तिथं चिंता घालवण्याकरता ज्या गणपतीची प्रार्थना केली त्याचं नाव चिंतामणी. चिंता घालवली तो गणपती चिंतामणी आणि ऊर स्थिर केलं तो स्थिर ऊर. ब्रह्मदेव स्थिर झाले. मग स्थिर झाल्यानंतर ब्रह्मदेवाला शिकला आता तुला जग जन्माला घालायचंय. मग जग जन्माला घालण्याकरता तुझी जबाबदारी वाढली. ब्रह्मदेवाने पूर्ण सोडलं. पुण्याहून ब्रह्मदेव नगरला आले. नगर सोडलं. नगरहून ब्रह्मदेव संगमनेरला आले. संगमनेर सोडलं नांदूर शिंगोटा सोडलं ब्रह्मदेवाने. सिन्नरमध्ये आले. सिन्नरही सोडलं ब्रह्मदेवाने. शिंद्याच्या टोल नाक्यावर फाडला ब्रह्मदेवाने. टोल नाक्यावाले यमाचे सख्खे चुलत भाऊ नाही त्या यमाचे त्यांना काही कोणाची करुणा नसते.
ते फक्त त्यांच्याच भावकीतल्या लोकांच्या गाड्या सोडतात जे यम असतात. तर त्यांना समजलं, त्यांना धन्यवाद. पुढे आपण 2 तास आहोत. तर तो यम शून्यामधून स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाजवळ आला. तिथून पुढे येता येता तो आपल्या मेन उड्डाणपुलाला लागला द्वारका सरकरून, आणि येता येता तो भगवान ब्रह्मदेव पंचवटीमध्ये नाशिकला आला. पंचवटीमध्ये ब्रह्मदेवाने कमळ घेतलं, कमळाच्या फुलावर बसले, त्याच्यावर पद्मासन घातलं. आणि तुम्हाला प्रत्येकाला स्वाभिमान वाटला पाहिजे, जगाच्या पाठीवरची पहिली स्त्री शतरूपा आणि पहिला पुरुष मनू हे जन्माला आले पाहिजे. यांच्या जन्माची तपश्चर्या नाशिकच्या पंचवटीमध्ये ब्रह्मदेवाने केले. मैथुनी सृष्टीच्या जनकाची तपश्चर्या मातीमध्ये. लक्षात घ्या. म्हणून नाशिकचं कृतयुगातलं नाव आहे पद्मनगर, नाशिकचं त्रेतायुगातलं नाव आहे त्रिकंटक, नाशिकचं द्वापारयुगातलं नाव आहे जनस्थान, नाशिकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात म्हणायचे गुलशनाबाद, आणि नाशिकला आज लोक म्हणतात नाशिक. हा बरं आहे भाऊ. आपण कीर्तनात या प्रक्रियेमध्ये त्याला सांगितलं की तुला मान्य करावं लागेल, आणि म्हणून जीव जन्माला आला. पण जीव जन्माला आला, जेव्हा उत्थान पाहिजे, तो 4 प्रकारच्या दुःखाने ग्रस्त आहे. भगवान स्वतः गीतेच्या 13व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार वच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम जन्म मृत्यू जरा व्याधी मनहंकार वच इंद्रियार्थेषु जन्म मृत्यू जरा व्याधी, हे 4 प्रकारचं दुःख गीतेमध्ये फक्त तुम्हाला आणि मला आहे. जे लोक तारुण्यात जातात त्यांना म्हातारपणाचं दुःख नाही, जे लोक निरोगी जीवन जगतात त्यांना रोगाचं दुःख नाही, पण जन्म मरणाचं दुःख प्रत्येकाला आहे. तारुण्यात मरणाऱ्या लोकांना कुठे म्हातारपणाचं दुःख आहे. म्हणून मी जेव्हा माझ्या कीर्तन म्हातारी लोक पाहतो ना, तेव्हा त्या प्रकर्षाने सांगतो भाऊ की तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांपेक्षा आमच्यासारखे तरुण 1000 भाग्यवान आहे. तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांपेक्षा आमच्यासारखे तरुण 1000 भाग्यवान आहे. एक जण म्हटलं तुमचं काय भाग्य हो? म्हटलं आमचं भाग्य असं, हवामान खात्याचा अंदाज घेता आमच्या नशिबात म्हातारपण नाही. आम्हाला गॅरंटीच नाही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. फार पूर्वीच्या काळामध्ये लोक एकच आनंद उत्सव करायचे. 100 वर्षाचे झाले की सगळं गाव आनंद करायचं. शताब्दी नंतर माणसाचा स्वतःचा भरोसा उठला, आपण 100 वर्ष टिकणार नाही. मग ते 80 वर आले. सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा. काही पठ्यांना माहिती पडलं आपण 80 वर्ष टिकणार नाही, मग ते 75 करायला लागले. अमृत महोत्सव सोहळा. काहींना गॅरंटी आली आपण 75 वर्ष टिकणार नाही, ते 61 वर आले. हिरक महोत्सव सोहळा. काही पठ्यांना तेवढाही भरोसा नाही, ते 50 वर आले. सुवर्ण महोत्सव सोहळा. आता माझ्यावर भरोसा ठेवा, अजून भरोसा उठू देऊ नका, नाही तर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मग आम्ही दरवर्षी आलो, दरवर्षी वाढदिवस साजरा करतो. त्या काय महिला तर इतक्या खतरनाक आहे, त्या व्हॉट्सअप डीपी पहा त्यांचे 4 months कंप्लीट इन माय बेबी. महिन्यावर 4 महिने कंप्लीट, 5 महिने कंप्लीट, 6 महिने कंप्लीट, 10 महिने कंप्लीट. म्हणजे अजून 10 वर्ष जाऊ दे तुम्ही भरत मारा. 10 वर्ष. 10 वर्षानंतर लोक सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज नाही टाकणार, सकाळी मेसेज टाकतील आय इज, मी जिवंत आहे. म्हणजे 24 तास वाचला तरी त्याला स्वाभिमान राहील की आहे बा आपण काढ बदल. तारुण्यात जाणाऱ्याला म्हातारपणाचं दुःख नाही, निरोगी जीवन जगणाऱ्या माणसाला रोगाचं दुःख नाही. ऐका, एक वाक्य सांगतो. ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, आणि ज्याच्या डोक्यात चुकीचं गेलं त्याचं आयुष्य संपलं. गाणं ठेवा, पोटात बुधवार रविवार जाता कामा नये. ऐका, ज्याच्या पोटात चुकीचं गेलं त्याचं शरीर संपलं, आणि डोक्यात जळगावचा पाटील गेला नाही तर चालेल, पण शिंदखेड्याचे पाटल्यान जाऊ नका देऊ. आपली पद्धत आहे लावणी मृदुंग. कपाळमध्ये तर ढोलक्या आल्या, ढोलक्यामध्ये जुन्या आपल्या बापदादाने 100 एकर विकल्या. आणि हुशार मार लोक कथे ढोलके घेऊन आले. आता यांचे विकायला पाहिजे तर म्हणजे यांना आता काय हे कथेमध्ये ढोलकी वाजणारे महाराज लोकांचा मेंदू शक्यतो काम ठेवलेला आहे सावकाराकडे. तो जर शिल्लक राहिला असता तर त्यांच्यावर एवढा दुर्दैवी प्रसंग आला नसता. आणि त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या कथा घेणारे, त्यांच्या तर नरकाचं बांधकाम चालूच आहे. मग असं थोडी, आपल्याकडे सगळ्यांकरता व्यवस्था आहे, फक्त ते माहिती पडत नाही आपल्याला की आपल्या करता. लक्षात घ्या, निरोगी जीवन जगा, शरीर धोका द्यायला. पण जन्म आणि मरणाच्या दुःखावर मात करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जन्म मरणाचं अस्तित्व समजून घ्यावं लागेल. नॉलेज ऑफ द सेल्फ म्हणजे आत्मज्ञान, म्हणजे मी कोण आहे. एकदा मी कोण आहे समजलं ना, त्या देहाचा देहत्व समजलं, मग जावं
अथवा राहो, जावो विधेयमुक्त आणि राहो जीवनमुक्त. मग त्याच्याविषयी आसक्ती जीवनात राहत नाही, पण त्याचं ज्ञान होण्याकरता आमच्याकडे 3 पर्याय. एक आहे ग्रंथ, एक आहे संत आणि एक आहे भगवंत. तुम्हाला ज्ञान नाही दुसरं करत. ग्रंथातून ज्ञान आहे. पण कोणत्या ग्रंथ? पहिला वर्ग कोणत्या ग्रंथातून ज्ञान आहे? मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मीचे गुरुवार, ते महालक्ष्मीचे गुरुवार, संतोषची माय, आपलं संतोषी माय, मला वाटलं का संतोषची माय, तर संतोषी माय आठवतात असं नसता. ऐका, ज्या ग्रंथाला पुराण परंपरा नाही, ज्या ग्रंथाला वेदशास्त्राचं प्रामाण्य नाही, तो ग्रंथ नाही, ती कथा आहे. कथा वेगळी असते, पटकथा वेगळी असते. ऐका, आणि मग तुम्हाला मला तारण्याकरता गाथा ज्ञानेश्वरी. आपल्याकडे शास्त्रात्मक शास्त्र ग्रंथकृत मार्गक्रमणता 1, शास्त्रात्मक काव्य ग्रंथकृत मार्गक्रमणता 2 आणि काव्यात्मक शास्त्र ग्रंथकृत मार्गक्रमणता 3, या 3 पद्धती. शास्त्रात्मक शास्त्र म्हटलं की आम्ही वेदाचं चिंतन करतो. आपल्याकडे वेद किती आहेत? 4. अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद. त्यामध्ये अथर्व वेदामध्ये तळपायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या प्रकारचं आयुर्वेद शरीर स्वास्थ्य टिकवण्याकरता सांगितलं. यजुर्वेदामध्ये सुद्धा आयुर्वेदाची एक शाखा, त्याला वैश्यची कृती म्हणतात. त्या वैश्यची कृतीच्या व्यतिरिक्त शुक्ल यजुर्वेदी आणि कृष्ण यजुर्वेदी, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे यज्ञ, की बाबा यज्ञ कसे सक्सेस केले पाहिजे, त्या यज्ञाकरता काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्या यज्ञाच्या भूमिका दिल्या. साम शब्दाचा अर्थ असा आहे शास्त्र, सा म्हणजे रुचा, आम म्हणजे आलाप. सा म्हणजे रुचा, आम म्हणजे आलाप. ज्या ग्रंथातले श्लोक, ज्या ग्रंथातल्या रुचा संगीताच्या आलापात म्हणाव्या लागतात, त्याला म्हणतात साम. त्या म्हणताना 2 पद्धती, घनपाठी, जटापाठी. त्या म्हणताना गायकाने म्हणताना गायनाच्या 2 पद्धती, पूर्वार्चित गायन पद्धती 1 आणि उत्तरार्चित गायन पद्धती 2. राग जरी एकच असला तर गातानाची वैशिष्ट्य घनता स्वतंत्र असते, त्याच्यातून तयार होतं, त्याला म्हणतात घराणं. किराणा घराणा, किर्लोस्कर घराणा, हे त्याच्यातून जन्माला आले. पूर्वार्चित गायन पद्धती, उत्तरार्चित गायन पद्धती. त्याच्यात पुन्हा 3 पद्धती असतात, आगतधा, अनागतधा, प्रगतधा. आता भाऊ म्हटल्यावर काही सांगायची गरज नाही. आगतसा, अनागतसा, प्रगतसा. आगतधा समेच्या आधी, अनागतधा समेच्या नंतर, प्रगतधा समेवर. आगतसा समेच्या आधी, अनागतसा समेच्या नंतर, प्रगतसा समेवर. गायक आणि पखवाद्याची युती म्हणजे कीर्तनकाराची आत्महत्या. शक्यतो हुशार कीर्तनकाराने दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही. मृदंग वादक भेटले की गायकाच्या विरोधात बोलायचं, गायक भेटले की त्यांच्या विरोधात बोलायचं, तर कीर्तन यशस्वी होण्याची शक्यता माझा स्वतःचा अनुभव. प्रगत, आगत, अनागत, प्रगत, या पारकं फक्त आपल्याकडे बरं. जगाच्या पाठीवर असे पारकं तुम्हाला कुठं सापडणार नाही, कुठेच नाही. ही विशेषता श्रीमंती आमच्याकडे, ती ज्याने दिली त्याचं नाव सामवेद. त्या सामवेदाच्या पलीकडे सगळ्यात क्लिष्ट वेद ऋग्वेद. आमचा एक मित्र होता, तो आळंदीमधून भाऊ हरिद्वारला शिकायला गेला, 2-3 वर्ष राहिला, मग नंतर तिकडे कपडे घेऊन आला. तिकडे ते कपडे चांगले भेटतात म्हणे. सध्या यांच्या साड्यांच्या पदर थोडे कमी पडले आमच्यापेक्षा. तर तो आला, तो म्हणा, अरे महाराष्ट्रात तुम्ही वारकरी, तो वारकरीच बरं, महाराष्ट्रात तुम्ही वारकरी, काय तुमचं काही नाही, तुम्ही वेद वगैरे म्हणत नाही. म्हटलं नाही, आम्ही म्हणत नाही, वारकरी वेद म्हणतच नाही. काय म्हणत नाही? म्हटलं आमच्या महाराष्ट्रात आम्ही वेद म्हणत नाही, कारण आमच्याकडे वेद रेडा पण म्हणतो. रेडामुखी वेद आम्हाला त्याचं वैशिष्ट्य नाही बरं. त्याचं अंगी ऐसे बड रेडा बोले, रेड्याच्या अंगी वेद बोलावं इतकं बड नाही, पण ज्यांनी बोलवलं त्यांच्या अंगी ऐसे बड की रेडा बोले. ज्ञानोबरांनी रेडा बोलवला, आम्हाला कधीच चमत्कार वाटत नाही. ज्ञानोबरांनी रेडा बोलवला हा चमत्कारच नाही. ज्ञानोबरांनी समाधी घेतल्यानंतर दरवर्षी हजारो रेडे महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या रूपात बोलतात. हा खरा चमत्कार आहे, हा खरा चमत्कार आहे. काही काही गावठी रेडे तर अजून पुढे निघून गेले. काय ज्ञानोबरांची कृपा आहे, काय केलं त्यांनी? फक्त ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वर श्रद्धा ठेवली. काय पाहिजे अजून? श्रद्धेचं फल आहे, ग्रंथाचं वैशिष्ट्य ते. त्या ऋग्वेदाने भूमिका. परवा तुमच्या सुनीता विल्यम्स परत आल्या, त्या तिथं राहत होत्या, स्पेस मध्ये राहत होत्या. तो जो स्पेस आहे, एक फुटबॉलचं ग्राउंड असतं ना, तितका मोठा स्पेस असतो. त्या स्पेस मध्ये त्या सुनीता विल्यम्स राहतात. मग यात काय नवल आहे? सुनीता विल्यम्स स्पेस मध्ये 9-10 महिने राहिले, त्यात नवल काय? अरे स्पेस मध्ये कोणताही आधार नसताना राहता येतं. सुनीता विल्यमच्या गुरु घराणं आमच्याकडे नारद,
टीव्हीमध्ये ते पाहिलं ना नारद, तो स्पेस आहे. या स्पेसचा शोध लावलाय तो ऋग्वेदाने लावलाय. हे जे तुम्ही चालले ना आता गॅलेक्सी, आकाशगंगा, जॉग्रॉफी, काही नाही, हे सगळं आमच्याकडे. जगातल्या प्रत्येक गोष्टीचं भौतिक आपल्याकडे, जगातल्या प्रत्येक गोष्टीचं भौतिक आपल्याकडे. कोणाकडे? ते चंद्र सूर्याभोवती फिरतो का मंगळाभोवती हो? हा, सूर्य चंद्र सूर्याभोवती फिरतो का मंगळाभोवती? हा, उदय का? चंद्र सूर्याभोवती का मंगळाभोवती? आता हे म्हटले पृथ्वीभोवती. माझी इच्छा ती नाहीच होती, पण आता तुम्ही म्हणताय म्हणून पृथ्वीभोवती. ऐका, चंद्र जेव्हा जेव्हा फिरतो तो कुठे फिरतो? पृथ्वीभोवती फिरतो. बस पृथ्वीभोवती फिरायला त्याचा कालमापन किती? कालप व्यय आणि कालमापन नावाच्या प्रक्रिया असतात. कालप व्यय आणि कालमापन कितीच आहे? 27.8 तास. पृथ्वीभोवती फिरताना कमीत कमी 27 दिवस, 8 तास, जास्तीत जास्त 30 दिवस, हे त्याचं कालमापन आहे. त्या 30 दिवसाचं तयार होतं, त्याला काय म्हणतो आपण? महिना. महिना म्हणजे काय? मही म्हणजे पृथ्वी, हिना म्हणजे दिवस. पृथ्वीभोवती फिरायला जितके दिवस लागतात त्याला म्हणतात महिना. त्याला ऋग्वेदामध्ये नाव काय माहिती का? संस्कृतमध्ये मास. महिन्याला संस्कृतमध्ये काय म्हणतो आम्ही? मास. मास म्हणजे काय? मा म्हणजे चंद्र, स मध्यमपदी लोक समाज आहे. स म्हणजे दिस, दिस म्हणजे दिवस. चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला जितके दिवस लागतात त्याला म्हणतात मास. मराठीमध्ये असे किती मास आहे? 12. मराठीत किती महिने? 12. आणि इंग्रजीत 10. मराठीत 12 आणि इंग्रजीत 10. कीर्तन कोणाचं आहे? ते कीर्तन कोणाचं? माझं आहे ना? माझं आहे ना? मग मी तुमचं ऐकायला आलो की तुम्ही माझं ऐकायला आलो? मी सांगेल ना तेच ऐकायचं. सध्या भारतात पुढे चालून 2च महाराज लोक टिकते. महाराष्ट्राच्या बाहेर बागेश्वर आणि महाराष्ट्रात ज्ञानेश्वर. एक पर्व असतं भाऊ प्रत्येकाचं पर्व गेलं. हे जे ना हे दशक हे बाकीच्यांचं नाही. हे दशक ज्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे त्यांचं आहे. 10 वर्ष वारकरी संप्रदाय ज्यांचं नाव ज्ञानेश्वर तेच माझ्या मारतील. आता आळंदीत गेले ते मोठे कदम मावले. मोठा सप्ताह करायचा असेल छोटे कदम मावले. मांडे भोजन द्यायचं असेल बेलदारवाडीकर मावले. आणि त्या सगळ्या माऊलींचं नाव सांगायचं असेल मग जळकेकर मावले. तर त्यामुळे बाकीचे जेवढे सोशल मीडियावाले ना यांनी आता बाजून निघून जायचं. आमचं दशक आहे. प्रत्येकाचा एक कालखंड असतो. कालखंड ऐका. मग इंग्रजीमध्ये 10च महिने: जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आय रिपीट. यस, कंटिन्यू. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता कनेक्टिव्हिटी टू कंटिन्युटी ऐका. सप्टेंबर हा 7वा महिना आहे, ऑक्टोबर हा 8वा महिना आहे, नोव्हेंबर हा 9वा महिना आहे, डिसेंबर हा 10वा महिना आहे. कसं काय? हा संस्कृत मधून आलेले नाव आहे. सप्टे, सप्त, 7, ऑक्टो, अष्ट, 8, नोहे, 9, डिशे, 10. मग जुलै आणि ऑगस्ट कुणा? जुलियस नावाचा माणूस जन्माला आला. त्या जुलियस नावाच्या राजाने त्याच्या नावाने नवीन महिना तयार केला. त्याचं नाव पडलं जुलै. त्या जुलैसला एक पोरगा होता, त्याचं नाव तो ऑगस्टन. त्या ऑगस्टनने त्याच्या नावाने नवीन महिना तयार केला, त्याचं नाव पडलं ऑगस्ट. तेव्हा आपल्या ध्यानात आलं की इंग्रज 12चे म्हणजे इन ब्रॅकेट महिन्याचे 12 महिन्याचे इन ब्रॅकेट कॉमा 12 महिन्याचे इंग्रज आहेत. नाही तर 12 महिने फक्त आपल्याकडे. यांना कुठे माहिती हो? यांना या इंग्रजांना काय माहिती? अमावस्या पौर्णिमा महिन्यात असा एक दिवस येतो त्या दिवशी चंद्र उगवतच नाही. अमावस्या. तिला अमावस का म्हणतात? बाबरा आपले ऋषी म्हणे, आपल्या बापजादे मराठी व्याकरणात किती पट्टे होते. अमावस शब्दाचा अर्थ काय माहिती का? बोल नका. अ म्हणजे नाही. उपसर्ग. अ म्हणजे नाही. मा म्हणजे काय सांगितलं नाही? मास मध्ये मा म्हणजे चंद्र. अ म्हणजे नाही. मा म्हणजे चंद्र. वस म्हणजे दिवस. ज्या दिवशी चंद्र उगवत नाही तो दिवस म्हणजे अमावस. याच्या उलट असा एक दिवस येतो महिन्यात की त्या दिवशी पूर्ण चंद्र उगवतो. पौर्णिमा. पौर्ण म्हणजे पूर्ण, मा म्हणजे चंद्र, पूर्ण चंद्र उगवतो त्याला म्हणतात पौर्णिमा. अशा प्रत्येक तिथीचं वेदामध्ये वर्णन आहे. ते सगळं मला माहिती आहे. एका कीर्तनात, एका पाकिटात मी इतकं ज्ञान देत नाही. माझ्या काही टर्म्स कंडिशन्स आहेत. हळूहळू ढाळे केतो लेनी एक वेळ
एका पाकिटात काय काय कडे. ही अर्धी ओवी ज्ञानेश्वर महाराजांची आणि ती उरलेली अर्धी ओवी ज्ञानेश्वर महाराजांची. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीचे फिर मिलेंगे ब्रेक के बाद. ऐका, वेद ग्रंथाची ताकद आहे. ग्रंथ जे देऊ शकतात ते वाङ्मय वाक्मय. एखाद्याला टायपिंग करायला लावलं ना कॉम्प्युटरवर, त्याला जर म्हटलं 8,000 कॉम्प्युटरवर टाईप कर, तो 8,000 शून्य करून टाकतो. कधी कधी शून्याचा 8 करून त्याला म्हटलं कर कसं काय, प्रिंटिंग मिस्टेक. कॉम्प्युटर असून सुद्धा 8,000 शून्य शून्याचा 8 होऊन जातो. हे 2025 मधल्या चुक्या आहे. लिहिण्याची कोणतीच व्यवस्था नसताना तोंडामध्ये रस्व दीर्घ सुद्धा जिवंत ठेवून ज्यांनी वेद जिवंत ठेवले हे वैचारिक श्रीमंत, ज्यांच्याकडे त्याला वारकरी संप्रदाय. आता काय असं हे जे अस्तित्व आहे ना, हे आपण टिकवलंय. हे कुणालाही टिकवता येत नाही. ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे, त्या ग्रंथाची ताकद आहे. गाथा ज्ञानेश्वरीचं हे बघा, जगातल्या प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट आहे. हा माईक आहे ना, याला 1 दिवस संपायचं आहे, एक्सपायरी डेट आहे, कारण याची किंमत ठरली. हा मंडप आहे ना, याला एक्सपायरी डेट आहे, कारण याची किंमत ठरली. हा हॅलोजन आहे ना, याची किंमत ठरली, कारण याला 1 दिवस एक्सपायरी डेट आहे. माझं कीर्तन आहे ना, 1 दिवस असा येईल की लोक म्हणतील आम्हाला जरकीकर महाराजचं कीर्तन आवडत नाही. 1 दिवस माझ्या कीर्तनाला एक्सपायरी डेट आहे, कारण माझी किंमत ठरली. ज्याची किंमत ठरली त्याला एक्सपायरी डेट आहे. तुझं वाक्य आहे का, ज्याची किंमत ठरली त्याला एक्सपायरी डेट आहे. 750 वर्ष ज्ञानेश्वरीला झाले, 400 वर्ष गाथ्याला होत आहे. आजही त्याला एक्सपायरी डेट नाही, कारण त्याची किंमत ठरलेली नाही. वाङ्मयाची किंमत ठरली नाही, म्हणून वाङ्मयाला एक्सपायरी डेट नाही. कळाल आपल्या जवळ आहे हो, पण त्या ग्रंथात भगवंताचं ज्ञान हे कळायला पाहिजे. ज्ञानोबराचं एक तुकडं आहे ओवीचं, ते मरकटे नारळ तोडिले. मरकटे नारळ तोडिले. माकडाने नारळ तोडलं. नारळात काय असतं नाही, नारळात काय असतं पाणी. अजून काय असतं नारळात, खोबरं. काय असतं नारळात अजून, खोबरं. काय असतं नारळात, मलई किंवा गर असतो. खोबरं सुकवल्यानंतर असतं. आपल्याकडे मराठी खूप पक्की होती बरं, पण हे सर लोकांनी मराठीत PhD केल्यापासून अडचणी वाढल्या. नाही तर PhDच्या अगोदर मराठी पक्की, म्हणून तर ज्ञानोबा म्हणावं लागलं, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ते पैजा जिंके. मराठी भाषा अमृताला जिंकू शकते. ज्ञानोबरांचं म्हणणं आहे मराठी भाषा अमृताला जिंकू शकते. पण ज्ञानोबरांना माहिती होतं कोणाची मराठी. ज्ञानोबरांनी ब्रॅकेट दिलं माझा. ज्ञानोबा सांगतात माझी ज्ञानेश्वरीतली मराठी अमृताला जिंकेल, तुझी कीर्तनातली नाही. त्याला ज्ञानोबरांचीच मराठी लागेल, तुमची माझी कसं काय लागेल. आपलं काम नाही ते. आपली मराठी घात करू शकते, ज्ञानोबरांची मराठी अमृताला जिंकेल. माझा शब्द टाकण्यामागचंच कारण ते की माझी ज्ञानेश्वरीतली मराठी अमृताला जिंकेल, तुमची जिंकेल. मरकटे नारळ तोडिले. नारळात पाणी, नारळात गर आहे. माकडाच्या जवळ नारळ, माझ्या जवळ नारळ आहे, याचा माकडाला आनंद आहे. पण त्याला आतलं पाणी पिता येत नाही, आतला गर खाता येत नाही. का माहिती, त्याला नारळ सोलता येत नाही. त्याला नारळ सोलता येत नाही. आपल्याकडे बरेच माकड असे, त्यांच्या घरी जर गेलो ना आपण, तर चहा घेता घेता ते भिंतीकडे बोट दाखवतात. महाराज, कपाटावर तो ग्रंथ दिसतो ना, ती ज्ञानेश्वरी. वडील गेले होते आळंदीला, त्यांनी आणलाय. त्याच्या बाजूला गाथा आहे तुकोबरायांचा. आई गेली होती देऊला पारायणाला, तेव्हा आईने आणलाय. त्याच्या बाजूला ती गीता आहे. ती गीता मी कुरुक्षेत्रावर गेलो होतो तेव्हा आणली. तो मी कुरुक्षेत्रावर असं सांगतो कसं काही महाभारतात अर्जुनासोबत तो पण होता. मी कुरुक्षेत्रावर, अरे ऐका, माकडाच्या जवळ नारळ आहे, पण त्याला त्यातला गर खाता येत नाही, पाणी पिता येत नाही, कारण त्याला नारळ सोलता येत नाही. मला माफ करा, तुमच्या माझ्या घरात 25 वर्षापासून गाथा ज्ञानेश्वरी गीता आहे, पण आम्हाला त्याच्यातलं भक्तीचं पाणी, ज्ञानाचा गर खाता येत नाही, कारण आम्हाला घरी ग्रंथ सोडता येत नाही. ज्या दिवशी सोडू ना, त्या दिवशी नॉलेज ऑफ द सेल्फ, त्या दिवशी त्याचं ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ते ज्ञान पोहोचलं की त्या देवाला जाण्याकरता आम्हाला वेगळा पर्याय शोधावा लागत नाही. दुसरा मार्ग आहे, ग्रंथाला जन्म देतात ते संत, आणि म्हणून संतही तुमच्या माझ्या जीवनामध्ये देवाचा परिचय करून देतात. पण संत देवाचा परिचय जेव्हा करून देतात तेव्हा संत या कॅटेगरी 4 वर्ग येतात. काही लोक साधारण आहेत, काही लोक साधक आहेत, काही लोक साधू आहेत, आणि काही लोक संत आहेत. कोण आहे साधारण,
साधारण कोण आहे? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे 6 ज्यांनी केले धारण ते लोक साधारण. हे 6 ज्यांनी केले धारण ते लोक साधारण. हे 6 ज्यांनी ठेवले धाकात ते झाले साधक. हे 6 ज्यांनी टाकले धुवून ते झाले साधू. आणि या 6 ज्यांनी केला अंत ते ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्तीनाथ दादा सारखे संत. हे संत आम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात. हे संत आम्हाला त्याचं ज्ञान देतात. आणि पहा, गुरु जे देतात ना ते कोणी देत नाही. बरं, श्री गुरु जे देतात ते कोणीच देत नाही. मांडुक्य नावाचं उपनिषद आहे. त्या मांडुक्य उपनिषदाच्या संदर्भाने गर्भोपनिषद आहे. काय लग्न झालं की लग्न झालेल्या जोडप्याची पहिली इच्छा काय असते? घटस्फोट घेणं. तुम्ही लवकर बोलत जा, मला एवढा गॅप चालत नाही. कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की जय विठ्ठलपर्यंत मला कनेक्टिव्हिटी कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काय पण सुचतं. माझी कीर्तनाची पद्धत आहे. एखादा म्हातारा माणूस आहे त्याचा जीव लवकर जात नाही. लोक 10 मिनिटांनी जवळ जाऊन पाहतात आहे का गेले, आहे का गेले. तसं जय विठ्ठलपर्यंत माझ्याकडेच पाहायचं आहे का आहे. आता कसं काय जाईल घेतल्याशिवाय तुमचा अभिप्राय हो. अरे कीर्तनाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कसा जाईल असा अर्थ आहे. तुमच्या मनातलं पुण्य जास्त आहे म्हणून तुम्हाला ते. लग्न झालेल्या जोडप्याची पहिली इच्छा काय? लग्नाला 2, 4, 6, 8, 10 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष एखादा मुलबाळ झालं पाहिजे. एखाद्या दीदीचं लग्न झालं, तिच्या लग्नाला 5 वर्ष झाले, तिला मुलबाळ झालं नाही. तिच्या कॉलनीतल्या इतर महिला इतके इमानदारीने कपडे धुतात तिच्या नावाने. म्हणजे का ग गुड्डी काय नाही अजून? म्हणजे मूलबाळ तिला वाटत नाही. टेन्शन गलीतल्या घेतात. सल्लागार समिती सदस्य त्या घातक असतात. डायरेक्शन कमिटी. बरेच समस्या महिलांचीच आहे का पुरुषाची पण आहे ना. आपल्याला पण वाटतं ना लग्नाला 5 वर्ष झाले, एखादी मुलगी एखादा मुलगा झाला पाहिजे का नाही? एखादा मुलगा एखादा लागेल ना. एखादा लागेल ना. लागेल ना. कशाला? मी दिवा लावायला म्हणतोय. तुम्ही लावा काड्या. मी लावू शकत नाही. ऑलरेडी माझ्या नावात जळकेकर असल्यामुळे त्या वाटतं. तुम्हाला संसारात पोरगा पाहिजे असेल ना त्याचं गर्भाशय इथं आहे. तुम्हाला घरात पोरगा जन्माला वाटत असेल ना त्याचं गर्भाशय इथं आहे. तुम्हाला परमार्थात देव आणि ज्ञान नावाचा पोरगा जन्माला यायचा असेल ना त्याचं गर्भाशय इथे. त्याचं गर्भाशय इथे. आपल्याकडे प्रमाण आहे की नाही? मेंदूबंदी खाना केला हृदयबंदी का? त्यानिमित्ताने आपले चालू आहे का ते पाहायचं असतं, बाकी काही नाही. हृदयबंदी खाना केला हित देव असतो. ऐका मी एक वाक्य सांगतो, उपनिषदाचा भाग सांगतो. ऐकताना थोडे शब्द तुम्हाला कडू वाटतील पण शेवटच्या वाक्याला कळेल तुम्हाला वारकरी संप्रदाय किती श्रीमंत विचाराने. तुमच्या माझ्या जे गुरु असतात ना, तुमच्या माझ्या गुरुच्या तोंडाचे जीव असते ते कधी जीव नसते. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडातले जीवा हे कोण एक लिंग आहे. गुरुजींच्या तोंडातले जीव हे कोण एक लिंग आहे. गुरुजींच्या जिव्हा नावाच्या लिंगातून जे ब्रह्मज्ञानाच्या शब्दरूपी शुक्राणू बाहेर पडतात ते शुक्राणू शिष्याच्या कानाच्या योनीतून हृदयाच्या गर्भाशयात गेले की तिथे प्रकट होतो. त्याला आत्माराम म्हणतात. असं नाही करत, त्याला परिपक्वताच लागते. त्याला शिष्याच्या कानाच्या योनीतून ब्रह्मज्ञानाच्या शुक्राणू गुरुजीच्या मुख नावाच्या लिंगातून हृदयाच्या गर्भाशयात जेव्हा इथं देव असतो, तिथं देव असतो. आपण सकाळ सकाळ मंदिरात स्नान केल्यानंतर मंदिरात जातो की नाही? जातो ना. कशाला? कशाला? देव झोपलाय का उठलाय पाहण्याकरता. कसं करता जातो? दर्शनाला जातो ना. देवाकडे किती मिनिट पाहतो? 10 मिनिट. 5, 2, 3, 1, अर्धा मिनिट. माझा अनुभव 4 ते 5 सेकंद.
मी मंदिरात गेलो, देवाकडे 4 ते 5 सेकंद पाहतो, 5व्या सेकंदाला खाली वागतो, 6व्या 7व्या सेकंदाला पाय पडतो, 7व्या 8व्या सेकंदाला उभा राहतो, 9व्या 10व्या सेकंदाला हात जोडतो आणि 11व्या सेकंदाला मी दररोज एक चुकी मंदिरात करतो. तुम्हीही करतात. पाया पडून उभा राहिलो आणि हात जोडलो की डोळे काय होतात? बंद. कुणाला पाय लावलो होतो? देवाला. देवाला पाहून डोळे काय केले? का? देवाला पाय लावून देवाला पाहून डोळे बंद करतो म्हणजे काय? इथला सेन्स आहे. इथला तो इथला सेन्स काय सांगतो माहिती का? तैसा हृदयामध्ये मी सर्वागती राम. तो इथला सेन्स सांगतो. चामाचे डोळे दाविती. चांबड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत पाहिलं मी इतका सुंदर आहे. चांबड्याच्या डोळ्याने दगडाच्या मूर्तीत पाहिलं मी इतका सुंदर आहे. ते चांबड्याचे डोळे बंद कर, मध्ये गुरुजींच्या ज्ञानाचे डोळे उघड, तुला कळेल तुझ्या हृदयात परमात्मा म्हणून मी किती सुंदर. त्याला पाहण्याकरता तुम्हाला ज्ञानाचे डोळे लावावे लागतात. आणि जोपर्यंत ज्ञानाचे डोळे येत नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यात देव नाही भावना येते. आणि ज्ञानाचे डोळे आले की देव आहे भावना तयार. काही लोक नाही मानत हो. सगळ्यांनी देव मानला पाहिजे असा माझा दावा पण नाही. सगळेच लोक देव मानत. पोरगा नाशिक सारख्या संदीप युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला होता. 3 वर्षानंतर घरी गेला. वडील म्हणे काय शिक्षण झालं? काय झालं? मी अधिवक्ता झालो. अधिवक्ता म्हणजे विधिज्ञ म्हणजे विधी तज्ञ म्हणजे वकील. हा, आपलं मराठी पक्कच आहे. वकील. वडील म्हणे वा 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 बेटा तू वकील झाला. हो पप्पा मी वकील झालो. बाबा मी वकील झालो. चांगलं आहे. आता सुट्ट्या लागल्या बाबा, आपण घरात आर्ग्युमेंट करायचं का? घरात प्रॅक्टिस करायची का? वडील म्हणे चालेल. मग पोरगा बापाला म्हणे पप्पा काय तुम्ही आरोपी? वडील म्हणे बेटा हे तुला काय सांगायची गरज आहे? ज्या दिवसापासून माझं लग्न झालंय त्या दिवसापासून या घरात मी आरोपीच आहे ना. तो बोलतो माझी मम्मी जज. वडील म्हणे तू बरोबर जज केलं. आई न्यायाधीश, वडील आरोपी, पोरगा आर्ग्युमेंटला उभा राहिला. आणि मग वडिलांना विचारलं तुमचं नाव काय? अमुक अमुक. तुमचं गाव काय? अमुक अमुक. तुमचा व्यवसाय काय? अमुक अमुक. तुमचं शिक्षण किती? इतकं इतकं. तुमचं गाव काय? अमुक अमुक. तुमचं लग्न झालंय का? कोणाला? वडिलांना. कोण? पोरगा. काय लग्न झालंय का? वडील म्हटलं हा पश्चाताप त्याच्याशिवाय. अरे मीच तुझा बाप आहे. पोरगा म्हणे असं नाही. IPC, CPC, CRPC, इंडियन पिनल कोड, क्रिमिनल पिनल कोड, लॉजिक अप्रोच, आय वॉन्ट कोटेशन. मला पुरावा पाहिजे. कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, नाही कायदे में तो नाही फायदे. ते काय कीर्तन आहे का? काही म्हटलं तर चालेल. यांना कायदे नसतात. लक्षात घ्या. कायदे में रहोगे तो फायदे में. बोला बोला तुम्ही माझ्या वडिलांना त्याचा पुरावा द्या. वडील म्हणे बेटा असे पुरावे नसतात. अरे ज्यांचे असतात ते गुणवत्तावाद नसतात. अरे मीच बाप आहे. मला पुरावा पाहिजे. अरे मी बाप आहे ना. म्हणे मी मानत नाही. मानत नाही म्हणे मानत नाही. वडील म्हणे राहिलं. तेवढ्यात आईला काहीतरी काम नाही गेलं. आई किचन मध्ये निघून गेली. वडील म्हणे मी तुझा बाप आहे याचा मला पुरावा सापडला. माझ्याकडे पुरावा आहे. म्हणे कोण? किचन मध्ये. मन जाणे पापा आणि तुका म्हणे माय बापा. आपले वडील कोण या प्रश्नाचं उत्तर कोण देईल? आई देते. माझं ऐकतं का? आपले वडील कोण या प्रश्नाचं उत्तर आई देते. आईने सांगितलं ना हे तुझे वडील आहे. ते तिच्या चारित्र्यावर आणि बापाच्या अस्तित्वावर संशय घ्यायचा नाही. एकदा आईने सांगितलं ना हे तुझे वडील आहे. आईच्या चारित्र्यावर आणि बापाच्या अस्तित्वावर संशय घ्यायचा नाही. संतांनी आणि ग्रंथांनी सांगितलं ना हा मंदिरात बसलेला देव आपला बाप आहे त्याच्या अस्तित्वावर संशय घ्यायचा नाही. आईने सांगितलं जशी मान्यता आहे तसे संत ग्रंथाने सांगितलेली मान्यता आहे. पण काय काय पोर आगावच येतो. मी तुम्हाला वडील मानत नाही. वडील म्हणे बेड्यामध्ये करू नको मीच बाप आहे. मानत नाही. अरे मी बाप आहे मानत नाही. वडील म्हणे ठीक आहे मला बाप मानू नको. मला बाप मानू नको. फक्त विनंती आहे दुसऱ्याला म्हणू नको. ठीक आहे ना. 142 कोटीचा भारत आहे. त्या 142 कोटी भारताचा बाप मंदिरात देव म्हणून बसलाय.
कधी मंदिरात जाऊन याला बाप मानू नका, पण याच्या देवधर्म सप्ताहाची निंदा करून दुसऱ्याला म्हणू नका. मंदिरातला देव दिसला नाही तर चालेल, पण कबरीवर प्रेम येऊ देऊ नका. लक्षात घ्या. समजायला थोडा वेळ लागेल. एकदा समजलं की पुन्हा वेळ लागेल. तो वेळा काय बोलत होता? त्या देवाचं जे अस्तित्व आहे, त्या अस्तित्व सिद्ध करण्याची ताकद तुमच्या माझ्यामध्ये आली पाहिजे. आणि त्याला अस्तित्व सिद्ध करण्याकरता एक सगुणाची भूमिका आहे आणि एक निर्गुणाची भूमिका आहे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद आहे. मग सगुणामध्ये असणं आणि निर्गुणामध्ये नसतं. तत्व एकच आहे. एखाद्या वस्तूचं सत्यत्व पटवण्याकरता आपल्याकडे कालत्रय, बाध्यत्व, सत्यत्व. विद्यारण्य स्वामी पंचदशीमध्ये कालाने बाध्यत्व, कालाने सत्यत्व, देशाने सत्यत्व आणि वस्तूने सत्यत्व. देशाने, कालाने, वस्तूने सत्यत्व. भूतकालात सत्यत्व, वर्तमान काळात सत्यत्व आणि भविष्यकालात सत्यत्व आहे. देव भूतकाळात देव आहे, वर्तमान काळात देव आहे, भविष्यकालात देव आहे. देशाने व्यापक देव आहे, कालाने व्यापक देव आहे, वस्तूने व्यापक देव आहे. जो देशाने व्यापक आहे, जो कालाने व्यापक आहे, जो वस्तूने व्यापक आहे, असा देश, काल, वस्तूने व्यापक असणारा देव तुम्हाला मान्य झाला की हितला देव इथे वाणीमध्ये कसा आणावा? अभंगाच्या वदवावी वाणी ऐसा देव आहे. कसा आहे देव? देव कसा आहे? देव कालाने व्यापक आहे. देव भूतकाळात होते, देव वर्तमान काळात आहे, देव भविष्य काळात राहते. आपण भूतकाळात नव्हतो, आपण वर्तमान काळात आहे, आपण भविष्य काळात नव्हतो, राहणार नाही. देव कालही होते, देव आजही आहे, देव उद्याही राहते. देव कालही होते, देव आजही आहे, देव उद्याही राहते. आपण काल नव्हतो, आपण आज आहोत, आपण उद्या राहणार नाही. आपण उद्या नाही. बरं, आपण भविष्यात राहू याची गॅरंटी नाही. भूतकाळात होतो याची शाश्वती नाही. आपण कोणत्या काळात आहे? वर्तमान काळात. कोणत्या काळात आहे आपण? वर्तमान काळात. मग आपण जर वर्तमान काळात आहे तर छातीवर बोट ठेवून सांगा बरं, आईच मी आहे. आपण वर्तमान काळात पण नाही. वर्तमान काळामध्ये काल येतो, त्याला म्हणतात कंटेन प्रेझेंट टेन्स. कोणता? चालू वर्तमान काळ. कोणता काळ? चालू काळ. चालू काळात चालू माणसं चालू राहतात, हे चालूच राहील. त्याचं अस्तित्व वर्तमान काळात आहे. आपलं फक्त चालू वर्तमान काळात असतो, तो तिन्ही काळात आहे. तो वस्तूने व्यापक आहे. कण कण में छुपा आहे बाबा. त्याचं अस्तित्व नाही. अशी वस्तू जगामध्ये शोधून सुद्धा सापडणार. त्याचं अस्तित्व सगळीकडे. विठ्ठल दळी तळी बाळा, पाहिला विठ्ठलचे. विठ्ठल विस्तारला जने, सप्तही पाताळे भरून. विठ्ठल व्यापक त्रिभुवने. विठ्ठल मुनी मानसे. क्रमाक्रमाने बरं. विठ्ठल विस्तारला जने. जगामध्ये विठ्ठल एकदम हो. जगात विठ्ठल आहे ना, जगात माया पण. विठ्ठल सप्त पाताळात आहे. सप्त पाताळात देव ना, सप्त पाताळ माया पण. विठ्ठल त्रिभुवनात आहे, माया पण त्रिभुवनात आहे. आणि शेवटचं विठ्ठल मुनी मानस. विठ्ठल मुनी लोकांच्या मनात आहे आणि माया मुनी लोकांच्या मनात राहत नाही. हे देवाचं व्यापकत्व आहे. हे देवाचं व्यापकत्व. वायडर टू डिपर. व्यापकत्वाने त्या देवाला आम्ही सगळेजण मान्य करतो. त्या देवाचं अस्तित्व मान्य करतो. हित तो देव आहे. मी बोलून गेलो ना, तैसा हृदयामध्ये राम हित.
याचा सगळ्यात मोठा चमत्कार बघा. हृदयाचा सगळ्यात मोठा चमत्कार हे जे नाही तिथं काय हा? तिथं काय चिरके दे काय असतं इथं हृदय. आणि कसं करतं ते अभंग आहे ना धक्का धक्का. नाही मराठीत बोला ना, हिंदीत बोलूच नका ना, मराठीत बोला ना. हृदय धक्का धक्का करतं असं मराठीत बोला, वाक्य तयार होईल. हिंदी बोललं की गाणं तयार होतं ते. मराठी बोलायचं, आपण मराठीत कीर्तन करतोय. तिथं हृदय, त्या हृदयात धकधक करतात. त्याला मेडिकल अप्रोच मध्ये झडप म्हणतात. झडप, हृदयाची झडप कशी आहे असं हे लाइटिंग आहे ना, लाइटिंग चालू बंद होते. झडप कोणाच्या भरोसा करंट. जोपर्यंत तिला करंट आहे ना तोपर्यंत तिची झडप आहे. जोपर्यंत याला करंट आहे ना तोपर्यंत याची झडप आहे. ती करंट जे पुरवते ना, पिस्टन असताना गाडीचं AVSV, तसं तुमचं रक्त विसरण होतं. त्याच्या बाजूला एक नोड आहे, एक ग्रंथी आहे, तिला इंग्लिशमध्ये नोड म्हणतात, मराठीत तिला गाठ म्हणतात. जगातला सगळ्यात मोठा चमत्कार, तुमच्या माझ्या हृदयाला रक्त पुरवठा करणारी गाठ निर्जीव आहे. ती स्वतः निर्जीव आहे, पण करंट पास करताना मात्र हृदयाची गती चालू ठेवते. ती जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुमचं हृदय चालू आहे. तिचं करंट पास करणं बंद झालं की हृदय थांबलं. म्हणून माणसाचा मेंदू बंद पडला तर चालतो, हृदय बंद पडून. मेंदूचं काय नाही, तो बऱ्याच वेळा लोकांचा कीर्तना पडतो. हृदय बंद पडू नये. मेंदूचं काय ते, आता आपले वारकरी बरे की आपण वारकरी पाया पडतो. त्या राजकारणामध्ये पाया पडत असले की कुठे पडतात, कारण त्यांना माहिती ज्याच्या पडतो त्याचा दोन शक्यता आहे. एक तर ज्याचा पडतो त्याचा गुडघ्यात, आणि तो जो पडतो तो तर 100% गुडघ्यातच आहे. असं करतात की नाही, लक्ष नाही ते जाणीव. इथं माझा एक मित्र आहे, तो मला माझं डोकं दुखतंय. म्हटलं चांगलं आहे, डोकं दुखणं वाईट आहे का, चांगलं आहे, त्या निमित्ताने ध्यानात तर येतं की आहे. एक दिदी म्हटले माझं अर्धच डोकं दुखतं, जितकं तितकंच दुखेल ना. आता काही जर दुखतच नाही, ब्रेन इज सम बट माइंड इज डिफरन्स. करणार काय तुम्ही. डॉक्टर साहेब 10 दिवसापासून पेशंट तुमच्या दवाखान्यात ऍडमिट आहे. रोज 20,000 रुपये घेताय तुम्ही काउंटरला. 20,000 आणि 2 लाख रुपये घेतले तुम्ही. अजूनही आमचं पेशंट आमच्याकडे डोळे उघडत नाही. कशाला फसवताय तुम्ही. तुम्हाला शक्य होत नसेल तर सांगा, पुण्याला जातो आम्ही. पुण्याला शक्य नाही झालं तर मुंबईला जातो, आणि कुठेच शक्य होत नसेल तर आमचं पेशंट घरी घेऊन जातो. कशाला फसवताय तुम्ही आम्हाला. डॉक्टर म्हणजे तुमचा राग रास्त आहे, माझ्यासोबत ICUला चला, ते ऑब्झर्व करा. तुमचं पेशंट हात हलवत आहे, तुमचं पेशंट पाय हलवत आहे, ते ऑपरेटिव्ह मॉनिटर पहा, हृदयाची गती वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे. तो मोटरसायकलून पडला आहे, त्याच्या मेंदूला मार लागला आहे, त्यामुळे त्याचा मेंदू काम करत नाही. त्याला मेडिकलमध्ये काय म्हणतात, अनकॉन्शियस म्हणजे कोमा, म्हणजे मेंदू बंद पडणे. जगातला चमत्कार सांगतो पुढच्या वाक्यात, तुमचा मेंदू बंद पडला तर तुम्ही जिवंत राहता कोमामध्ये. तुमचा मेंदू बंद पडला तर तुम्ही जिवंत राहू शकता. तुमचं हृदय बंद पडलं तर तुम्ही जिवंत राहत नाही. ते हृदय चालू ठेवण्याकरता जिला मेडिकलमध्ये नोड म्हणतात, आमचे ज्ञानोबा आहे त्याला राम म्हणतात. त्या रामाचं अस्तित्व आम्हाला जिवंत. तैसा हृदयामध्ये मी राम. आणि इथला देव पाहण्याकरता तुला केवळ ज्ञान असून फायदा नाही, तर ज्ञानाची नजर लागते, ज्ञानाची भावना लागते. भावना नसेल तर परमार्थ, भाव नसेल तर परमार्थ नाही आपल्याकडे. कीर्तनामध्ये कीर्तनकाराला स्वर देण्याची जबाबदारी कोणाची. कीर्तनात कीर्तनकाराला स्वर देण्याची जबाबदारी कोणाची. जे झोपलेले असतात म्हणजे त्यांच्या गोरण्याचा स्वर आणि कीर्तनकाराचा स्वर. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जबाबदारी कोणाची. कीर्तनकाराला स्वर देण्याची, विनेकराची. विनेकराचीच जबाबदारी. पण ते मराठवाड्यामध्ये गेले ना, अशा 200 टाळकरी उभे राहतात, आणि त्या 200 टाळकऱ्याच्या पलीकडे विनेकर उभा राहतो. त्याच्यामुळे त्या विनेचा धनत्कार टनत्कार कीर्तनकाराच्या कर्णपटलाला स्पर्श करत नाही. आपण इतके उभे करत नाही म्हणजे आपल्याकडे नाहीच आहे.
आणि जेव्हा विण्याचा स्वर ऐकू येत नाही तेव्हा ती जबाबदारी कुणाकडे येते? पखवाजाकडे. मग पखवाजाकडे जबाबदारी आली की पखवाजाने स्वर धूमपानाकडून द्या का शाहीपानाकडून? शुभ महाराज हा शाहीपानाकडून. तुमचं काय म्हणत आहे? शाहीपानाकडून. अंदाज चुकतोय तुमचा. पखवाजाने कीर्तनकाराला स्वर देताना अगोदर कीर्तनकाराचा अंदाज घ्यावा. असा अंदाजाने नाही चालत, कॉमन सेन्स नाही. कीर्तनकाराचा अंदाज घ्यावा, त्याला नेमका कोणत्या पादाचा ऍडजस्ट होतो याचा विचार करावा. आणि कीर्तनकाराला धूमपानाचा स्वर ऍडजस्ट होत असला तरी मी जबाबदार पखवाजा म्हणून आपण शाहीपानाकडून द्यावा. त्याच्यात पुन्हा प्रक्रिया आहे. थाप मारून द्यावा का चाट मारून? बरं हे तर मान्य झालं तुम्हाला, भाऊ तुम्हाला सोडून हे चाट मारतात हे तर मान्य झालं. थाप मारतात हे तर मान्य झालं. तुम्ही कीर्तनकाराच्या नावाने ओरडतात. रात्री कीर्तनकाराने चाटा मारल्या. गुरु घरानं मोठं आहे आमचं. नाही तर महाराष्ट्रात असा एकच पखवाजा आहे. महाराष्ट्रात असा एकच पखवाजा की त्या पखवाजाची अख्खी गीता पाठ आहे. कीर्तनकाराला 700 पैकी कोणताही श्लोक म्हणू द्या, भाऊच्या तोंडात श्लोक निघाला. महाराष्ट्रात एकमेव पखवाजा आहे की अख्खी गीता पाठ आहे. म्हणजे याला काय म्हणतात का? वारकरी पखवाजा. आम्ही जे सुरुवातीला बोलू ना वारकरी चालेल ते वैशिष्ट्य पण भाऊचं. अन्नच ते गीता पाठ नाही, बऱ्याच जणांचे पाठ आहे. त्यांना म्हटलं म्हणा गीता पारायण, ते ज्ञानेश्वरी पारायण बद्दल धर्मक्षत्रे कुरुक्षत्रे हो क्षेत्रे तुला क्षेत्रात नेऊन धरला पाहिजे. भाऊची गीता ऱ्हस्व दीर्घा सहित जिवंत आहे. नसे म्हणायचे म्हणून काय मग नसेल म्हणतात तर आमच्या महाराज श्री विठ्ठल तुकोबराय म्हणून मोकळा हो, ज्ञानोबराचं नाव घेऊन मोकळा हो. नको म्हणून धर्मक्षत्रे कुरुक्षत्रे. देव अर्जुनाला बोलले म्हणे तुझा माझा जन्म एका मागे एक झालाय. बहुनी मे व्यतीताने मी मे महिन्यात जन्माला आलो. जन्माने तव 4 जून, तू 4 जूनला आला म्हणे अर्जुन. काय काय चहा घेणार का? चहा घेणार का? नाही नाही. अरे सर्वस्व चहा. तुम्हाला चहा आवडत नाही? सर्वस्व चहा. काय ऍक्सिडेंट करतात आपले, खतरनाक. हे तर संस्कृत मराठीमध्ये सुद्धा भाऊ, मराठीत ऍक्सिडेंट आहे आपल्याकडे. समबुद्धी घेता समान श्रीहरी पुढं शमदमा वैरी हरी झाला. हरी वैरी झाला. अरे वैर्या असं म्हणू नको रे. शमदमा वरी ते वरी, पण तो अध्यक्ष पिलेला होता वैरी झाला. हरिपाठाचा वैरी. ऐका, स्वरात लावायचा असेल तर चाट आणि स्वर द्यायचा असेल तर थाप. थाप दिली हो दिली, पण तुम्ही थाप दिली मला स्वर का समजत नाही? माझा काही दोष नाही महाराज. मी तुम्हाला थाप देतोय पण त्या पखवाजाला मी थाप देतोय पण त्या पखवाजाला आस नाही. या शरीराच्या पखवाजाला, या तोंड नावाच्या शाहीपानाला भगवंताच्या ज्ञानाची नामाची थाप देतोय. पण अंत करणारा प्रेमाची आस नसेल तर त्याचं ज्ञान होणार. तिथं आस लागते. काही काहींची आसच मरून गेली हो. आस वृक्ष काय म्हणतात त्याला, वांज ज्ञान आहे, नपुंसक ज्ञान आहे. गप्पा तर लय मारतो पण ते ज्ञान असं कोरडे शुष्क वांज. माणसाचं ज्ञान हे शूरत्वाचं, वीरत्वाचं, धीरत्वाचं असावं. वांज ज्ञान नसावं. वांज ज्ञानाने देव समजत नाही. वांज ज्ञानाने देवाविषयी संशय नाही. त्या देवाला समजायचं असेल ना आस असली पाहिजे. आणि जे इथं आस असते ना, इथं तो इथला देव इथं येणं गरजेचं आहे. वद बाबा वाणी आहे, वद बाबा इथं आहेत, पण आता वद बाबा वद बाबा. आमच्या खानदेशामध्ये पाण्याचा थोड्या अडचण. एकाने बोर केला, तुमच्याकडे 200 फुटावर पाणी लागून जातं. आमच्याकडे 800 फूट बोर केला तरी बोर करतो. नाही लागत काय की पाणी. आमच्या एका मित्राला 200 फुटावर पाणी लागलं. तर काय पाणी लागलं म्हणे हो.
किती खर्च आला? सोने काही नाही, 30,000चे मोटर, 30,000चे आतले पाईप, 30,000च्या शेतातले पाईप, 10,000चं मीटर. किती झालं? आता हे पण मीच मोजू का? अरे एवढे तर मोजा. मला कीर्तनात मोजायची सवय नाही, मी नंतर मोजतो. चार का वाजा 50-50, अर्धे तुम्ही मोजा अर्धे मी मोजन. तुम्ही कीर्तनात मोजा. 30,000ची मोटर, 30,000चे आतले पाईप, 30,000च्या शेतातले पाईप आणि 10,000चं मीटर. किती झाले? कशा करता? पाण्याकरता. कशा करता? मग पाण्यावर किती पैसे खर्च झाले? 1,00,000 पाण्यावर झाले. 30,000 मोटर, 30,000 पाईप, 30,000 बाहेरचे पाईप, 10,000 मीटर. पाण्याचं नाव आहे का तिथं? पाणी वॉटर पर्क्युलेशन फुकट. पाणी फुकटच आहे, पाणी फुकटच आहे. पण आतलं 200 फूट आतलं पाणी वर आणण्याकरता खर्च आहे. कीर्तन फुकटच आहे. इथला देव तुमच्या तोंडात इथं आणण्याकरता खर्च आहे. हे फुकटच आहे ना. खर्च त्याच्यावर आहे. पाणी फुकटच आहे, ते वर आणता आलं पाहिजे. ते पाणी वर आलं त्याच्याकरता खर्च आहे. इथं हृदयामध्ये आया ऐसा देव तो वदवावा वाणी आणण्याकरता खर्च आहे. तो वाणीत आला पाहिजे. येत नाही बरं देव. देव कोणालाही पचत नाही. कसं काय पचत? मी नेहमी सांगतो, काजू खाणं चांगलं का वाईट? चांगलं. बदाम, पिस्ता, जर्दाळू, अक्रोड, खजूर, खारीक, खोबरं, नाशिक जिल्हा आपलं मनुके. बरं, हे सगळं मिक्सर मधून बारीक केलं, खुराक तयार झाली. खुराक ही खुराक कोणाला पचते हो? पैलवान. वा. काजू बदामाची खुराक कोणाला पचते? पैलवानाला पचते. काजू बदामाची खुराक कोणाला पचते? पैलवानाला पचते. कोणाला पचत नाही. काजू बदामाची खुराक फक्त पैलवानालाच पचते, ती कोणालाही पचत नाही. गाथा, ज्ञानेश्वरी आणि खानदानी कीर्तनकाराचे कीर्तन ही खुराक ऐकायला सुद्धा पैलवानच लागतो. वडापाव, बेडबत्ता कोणालाही पचत. ही खुराक पचायला पैलवान जागतं, तसं ऐकायला श्रोता सुद्धा पैलवान जागतो. आता ठरलं ना तुमचं, पैलवानाला पचतं, पैलवानाला पचतं ठरलं ना. चला मग हे सगळे खुराक 95 वर्षाच्या पैलवानाला खायला देऊ. चालेल? वय निघून गेलं की ते खुराक सुद्धा पैलवानाला घातक ठरते. माझ्या मित्रांनो ऐका, वय निघून गेलं की परमार्थ सुद्धा शरीराला घातक ठरतो. ज्ञानोबाने म्हटले, तै आयुष्याचे सूत्र बिघडता, उमटे भूतांची खळाडता. माझं बोलणं तुम्हाला पटलं नाही, तुमचं बोलणं मला पटलं नाही, आपण कोर्टात जाऊ, एकमेकाच्या विरोधात उभे राहू. नाही जमलं तर. पण 10, 10:30, पावणे 11, 11 वाजता कीर्तन सुटलं आणि 11:15 वाजता पॅरालिसिसचा झटका आला. कोणाच्या विरोधात तक्रार करणार तुम्ही? आयुष्याचे सूत्र बिघडतात. कोणाच्या विरोधात तक्रार करणार? आयुष्याचे सूत्र बिघडतात. हृदयविकाराचा झटका आला, कोणाच्या विरोधात तक्रार करणार? बोटाचे उमटे खडाडता, आयुष्याचे सूत्र बिघडतात. डोळे जागेवर तुमचे दिसत नाही तुम्हाला, कान जागेवर तुम्हाला ऐकू येत नाही, पाय जागेवर तुम्हाला चालता येत नाही, डोकं जागेवर तुम्हाला डोक्याचा वापर करता येत नाही. उमटे भूताचे खडाडतात. वय निघून गेलं की शरीर सुद्धा साथ देत नाही. परिमळू निघाल्या पाहुणा पाठी, मागे ओस पण राहे देठी. आयुष्याच्या मुठी केवळ देह. काय राहिलं शरीरामध्ये? तेवढंच आहे ना परिमळ. ते महिला वर्ग सुंदर दिसण्याकरता ट्राय करतात, ते गजरा लावतात ना, महिला गजरा लावतात. गजरा डाळ काय असतं कळू द्या. ठीक आहे. गजरा कुठं असतो? डोक्यात. किती दिवस? 1 दिवस. किती तास? अंदाज चुकतोय तुमचा. गजरा किती दिवस आणि किती तास ठेवायचा असं नसतं. गजऱ्याला कालप वेळ आहे, काल मापन नाही. कितीपर्यंत ठेवते महिला गजरा डोक्यात माहिती का? जोपर्यंत त्या फुलामध्ये टवटवीतपणा आहे आणि त्याच्यामध्ये सुगंध जिवंत आहे, तोपर्यंत तो गजरा डोक्यात आहे.
त्या फुलाचा टवटवीतपणा संपला आणि सुगंध संपला की डोक्यातला गजरा पायाखाली येताना तिला त्याची भीती वाटत नाही आणि त्याच्याविषयी प्रेमही निर्माण होत नाही. तुमच्यात आणि माझ्यात जोपर्यंत तारुण्याचा टवटवीतपणा आहे आणि पैसे कमवण्याचा सुगंध आहे तोपर्यंत मला चहा करून द्या नावाच्या ऑर्डरीचा गरजा तिच्या डोक्यामध्ये आहे. आयुष्याचे वती आयुष्या शेवटी देह तैसा. आणि म्हणून ती खळाळ उमटायच्या आत वद बाबा वाणी त्याला वाणीने चिंतन करा. पहा वाणीची मर्यादा ज्ञानोबराय सांगतात. साच आणि मवाळ मितल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द जैसे कल्लोळ मितल्या आणि रसाळ का साच आणि मवाळ. वाचे वर्वे कवित्व कवित्वे वर्वे रसिकत्व रसिकत्वे परतत्व स्पर्श जैसा रसिकत्वे परतत्व कवित्वे वर्वे रसिकत्व वाचे वर्वे कवित्व. या दोन्ही ओळींचा अन्वय करा. वाचे वर्वे कवित्व साच वाचे वर्वे कवित्व मवाळ वाचे वर्वे कवित्व रसिकत्व ते रसिकत्व परतत्व स्पर्श करेल ऐसे शब्द अमृताचे मुखी अमृताची वाणी. पवित्र तो देह जो वदे अच्युत सर्व काळ जो अच्युत सर्व काळ वदे तो देह पवित्र जो अच्युत सर्व काळ वदे ते वाणी पुण्यवान पुण्यवंत व्हावे सज्जनाचे नावे घेता पुण्यवंत व्हावे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र जी होय जरी मुखे हरिपाठ गाय तरी त्याचा देह पवित्र होय. जरी हरिपाठ झाल्यावर तंबाखूला चून आला आहे मग याचा देह कस काय पवित्र होय. आश्चर्यवत पश्यते कश्चिदेन माश्चर्यवत वदते तथा वचान्य आश्चर्यवत नमन्य शृणुते श्रुत्वाप्यन वेदनाचैव कश्चित. याला अनुपराग तुटीचा श्लोक म्हणतात. दुसऱ्या अध्यायाचा 29वा श्लोक आहे अनुपराग तुटी. आश्चर्यवत पश्यते कश्चिदेन आश्चर्यवत वदते बोलावा विठ्ठल आश्चर्यवत पश्यते पहावा विठ्ठल. काय परिपक्वता गीता गाथ्याची काय नातं एकमेकाशी वा. आणि असा देव तो अखंड वाणीमध्ये असला. हे लहान लहान पोर आहे बोलणं शिकायला 4 वर्ष लागतात. कोणाशी कसं बोलायचं हे शिकायला 70 वर्ष कमी पडतात. वाणी वाणीचे प्रकार किती आपल्याकडे किती प्रकारच्या वाण्या आहेत. एक किती प्रकारच्या आहेत वाण्या 2. वाणीचे प्रकार किती आहे 3 4. आणि आपण जर मदत केली तर गणिताचा क्लास चाललाय तुमचा. अरे तुम्ही जर चुकून माझ्या गावात राहिले असते ना तुम्हाला काल्याला शेवटच्या 15 वर्ष दिले असते मी. परा पश्यंती मध्यमा वैखरी. त्यात आपण कोणत्या वाणीचा वापर करतो वैखरीचा. आपण 3 वाणीचा वापर करत नाही असा आपला गैरसमज आहे. तुम्ही माझा मोबाईल नंबर डायल करा आणि मोबाईल नंबर डायल केल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर डायल केला पण मला अजून बेल ऐकू गेलेले नाही. तुम्ही डायल केलाय पण मला बेल ऐकू गेलेले नाही. यामधल्या मायक्रो सेकंदामध्ये तो कॉल जिथं असतो ना त्याला म्हणतात लहरी. काय असतात त्या लहरी. WWW वर्ल्ड वेब वाईड. लहरी म्हणजे रेंजमध्ये येतो काल.
तो रेंज मधला कॉल मला कनेक्ट झाला आणि माझा मोबाईल स्पंदन पावला, टोन वाजले किंवा व्हायब्रेट झाला. आता काय झालं त्याला? स्पंदन. तुम्ही तिकडनं बोलल्यानंतर तुम्ही नेमके कोणत्या टोन मध्ये बोलताय त्याच्यानंतर माझ्या मनात जागृत झाले, तिचं नाव भावना. आणि त्या भावनेला उत्तर देण्याकरता माझ्या तोंडातून शब्द निघाला, तिला म्हणतात वैखरी. ऐका, सगळ्यात पहिल्यांदा मोबाईलचा कॉल डायल होतो, पण ज्याला डायल झाला त्याला रिंग ऐकू जात नाही. तो जसा लहरीमध्ये असतो तसा पहिले तुमच्या माझ्या शरीराची जी पोकळी आकाशाची, त्या पोकळीमध्ये शब्द त्या लहरीमध्ये असतात. त्या लहरीमधले शब्द नंतर स्पंदन पावतात. लहर, माणसाला लहर समजत नाही पण स्पंदन समजतं. 10:30 वाजले, 10:35ची सुरुवात, 8:35ची सुरुवात आहे, म्हणजे 10:35ला कीर्तन संपलं पाहिजे. आणि 10 वाजून 35 मिनिटं झाले तरी कीर्तन संपलं नाही. तुमची जी हालचाल चालू होते ना, या लहरी 10:30 वाजून गेले. कीर्तन का संपवत नसेल? कीर्तन का संपवत नसेल? आणि कीर्तन संपवत नाही म्हणून मध्ये मध्ये तुमच्या तोंडातून शब्द निघतात. मधल्या मध्ये जे शब्द चालू होताना त्याला म्हणतात स्पंदन. आणि कधी कधी मग मध्ये भजन आलं की तुम्ही शेजाऱ्याला सांगतात आता कीर्तन संपवलं पाहिजे, भावना. आणि मग आम्ही विठोबा रुक्माई म्हटलं पाहिजे, वैखरी. वने बाबा वाणी, वाणी देवाचं नाव घ्या. कोणत्या? कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निकट प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, उदंड गाती माझी आत्मचर्चा विशद या नामाचे निकट प्रबंध. कृष्ण विष्णू गोविंद अनंत रूप अनंत श्रीजित मन्युर्भया पोह. चतुस्र गभीरात्मा विदेशो व्यादेशो दिशा, विदेशो व्यादेशो दिशा. चतुस्र गभीरात्मा चित मन्युर्भया पोह. अनंत रूप अनंत श्री यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभु विष्णवे. नम समस्त भूतानां आदि भूताय भूभृत्याने करो रूपाय विष्णवे प्रभु विष्णवे. अनंत रूप अनंत श्रीजित मन्युर्भया पोह. चतुस्र गभीरात्मा विदेशो व्यादेशो दिशा. शंकर वृंद के चक्र शारंग धर्म गदाधर रथंग पाणिक शोभ सर्वप्रणायुधा सर्वप्रणायुधा. ताकदीने देवाचं चिंतन केलं पाहिजे. ताकदीने देवाचं चिंतन केलं पाहिजे. पटपट पटपट. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या अनंत नाम आहे तो बहु करुणावंत आहे. कृष्ण विष्णू गोविंद हे जुने लोक सांगतात. गावात 70% लोकांचे नाव देवाचे होते पूर्वी. 70% लोकांचे नाव देवाचे होते पूर्वी. हे 7-8 वर्षात झालं. गुड्डी, बंटी, बबली, ताऊ, माऊ, साऊ, परी. त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर नवीन नाव आला होता, पिलो. आमच्याकडे ते बकऱ्यांना राहतात तो पिलो. पिलू बकरीचं राहतं ना. आता बकरीला समजत नाही का? ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांकरता मी पुन्हा येईल आणि आम्ही बोललो की येतोच. देवाचे नाव गावात देवाचं ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, सकाराम, सीताराम, राजाराम, पुंडलिक, भगवान, गोविंद, नारायण, पांडुरंग, विठ्ठल, गोविंद. काय देवाचे नाव? आणि गावातले लोक एकदम हुशार. एखाद्याचं नामदेव असलं की गावातले लोक त्याला तुकाराम असलं की, एकनाथ असलं की, गोविंद असलं की, भगवान असलं की, नारायण असलं की, पांडुरंग असलं की. तुम्ही इतके खतरनाक आहे म्हणून मी माझं नाव सांगत नाही तर तुम्ही पट्टे चालू कीर्तनात माझाही उद्धार करायला समजा भावनेच्या भरात मी तुम्हाला सांगितलं माझं नाव ज्ञानेश्वर आहे. काय म्हणा तुम्ही मला? असं वाटतं मरून या जावे आणि तुम्हाला कोणाला संधी असेल तर मी तुमच्या स्फोटी यावे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माझे नाव शिकवावे. ऐका, वद बाबा वाणी नाही ऐसा मनी अनुभवावा. नाही ऐसा मनी म्हणजे काय? निर्गुण रूपामध्ये भगवान परमात्मा नेत्राचा विषय नाही. जो निर्गुण नेत्राचा विषय नाही तो मनी अनुभवावा आणि जो नेत्राचा विषय आहे तो वाणी वदवावा. विठोबा
आहे साधी वधवा विवानी नाही असा मनी अनुभवावा आवडी आवडी कलेवरा कलेवरी वरिलांतरी तारा पडे ऐका वेळ आपल्या सगळ्यांचा संपलाय मी 1 चरण सोडले 3 चरण सोडले सध्या वारकरी संप्रदाय अभंग सोडणाऱ्यापेक्षा सोडणारेच फोकसमध्ये एकाला विचारलं कीर्तन कसं काय झालं ते म्हटलं अभंगावर झालं म्हणजे महाराज अभंगावर होते अभंग खालीच राहिला ते वरच्यावर निघून गेले 2-3 गाणे म्हणून तर अर्थात वारकरी संप्रदायाचं पायकत्व सामान्य आपण परमार्थपती पाहत असतात बऱ्याच जणांनी फोटो काढले खात्री करून घ्या फोटो काढले तुम्ही मला वाईट नाही वाटलं फोटो काढा पण ते काढलेले फोटो